या मूवीचा टॅगलाईन आहे उचल पाय मार ट्राय. सो या टॅगलाईनला धरून अनुषंगाने तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला म्हणजे ही टॅगलाईन कशी तुम्ही रिलेट कराल एखाद्या सिच्युएशनशी की काय आहे? मला वाटतं हे प्रत्येकाबाबतच असं होतं. बऱ्याचदा असं होतं की आपण नशिबाला दोष देत बसतो. प्रत्येकाला जसं वाटत असतं की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, पण आपण नीट बघितलं तर आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षा जास्त खडतर आयुष्य काढणारी लोकं असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात जास्त प्रॉब्लेम्स असतात आपल्यापेक्षा. सो मला असं वाटतं की नशिबाला दोष देण्यापेक्षा तुम्ही स्वतः उठावं, ट्राय करावं. तुमचं नशीब जर तुम्हाला बदलायचं असेल तर, आणि तुम्ही ट्राय केलं नाही तर तुमच्या आयुष्यात घंटा येईल. सो हा संदेश आम्हाला सिनेमातनं द्यायचा आहे असं मी सगळ्यांना म्हणेन. म्हणजे ह्या सिनेमामध्ये संदेशही आहे असा तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका. गुड असा संदेश आहे. नाही, ॲक्च्युली मला असं वाटतं की काही काही लोक जे पूर्णपणे काही काही गोष्टी देवावर टाकतात की सगळं माझं नीट होऊ दे वगैरे, तर त्याच्यात आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण जर काहीच केलं नाही तर मग कृती केली नाही तर त्याचे आपल्याला रिपरकेशन्स कळणार नाहीत. मे बी आपण फेल होऊ, मे बी पास होऊ, वी डोंट नो. पण जर पाय उचलून ट्रायच केलं नाही तर मग ते आपल्या हातात काहीच येणार नाही. प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी व्हायचं असतं. काही गोष्टी हव्याशा वाटतात. काही लोक असतात ते त्यांचे ड्रीम्स परस्यू करतात. काही लोक तसेच बसून राहतात. मला वाटतं जी लोक फक्त बसून राहतात त्यांच्यासाठी हा संदेश आहे असं मला वाटतं की तुम्ही प्रयत्न करा. उचल पाय मार ट्राय त्यातला राईम एलिमेंट सोडला तर हा एक संदेश मला वाटतो की तुम्हाला जी गोष्ट आयुष्यात हवीशी वाटते ती चांगल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो आजच्या दिवसात ही खूप छान बोललेली गोष्ट फायनली तुम्हाला मिळालेली आहे पूर्ण प्रोग्रॅममध्ये. एनिवेज घंटा 14 ऑक्टोबरला रिलीज होतोय. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. नमस्कार, मी अमेय वाघ. तुम्ही बघताय राजश्री मराठी. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राजश्री मराठी.